ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्या संवाद साधतात। आपण थेट जाऊया। जी एक संख्या होती NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, एक जी संख्या होती ती आता 64 वर गेलेली आहे आणि त्यामुळे 9-10 हजार टेस्ट रोज करू शकतो अशा स्वरूपाने खऱ्या अर्थाने टेस्टिंग फॅसिलिटीज आपण वाढवलेली आहे आणि त्यामुळे टेस्टिंग आपण करतोय जरूर, त्यामुळे सुद्धा संख्या आपली निश्चित प्रकारे अचूकपणे त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते। मला काही महत्वाच्या गोष्टी ह्याही सांगितल्या पाहिजेत मुंबईच्या दृष्टिकोनातून की माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये अधिक जास्त लक्ष देऊन काम करतायत, सातत्याने त्यांचं मार्गदर्शन असतं। वाढत असलेल्या केसेस लक्षात घेऊन प्रिपेअर्डनेसच्या अनुषंगाने सुद्धा मोठ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण बदल करतो। मी सांगितल्या त्याप्रमाणे रेस कोर्स, BKC ग्राउंड आणि गोरेगाव या सर्व ठिकाणी मिळून काही हॉस्पिटल उभा करण्याचं काम, म्हणजे जिथे बेड्स आणि त्याला बेडला बाजूला असलेलं ऑक्सिजन या सगळ्यांची सुविधा त्या ठिकाणी निर्माण होतीये आणि 2000 नवीन बेड्स आपण मुंबईमध्ये या ठिकाणी तयार करतो आहोत। एवढंच आपण खऱ्या अर्थाने थांबत नाहीये, तर आत्ताच झालेली जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, CM साहेबांची आमची काही केंद्राची टीम आलेली आहे, त्या केंद्राच्या टीम मधली काही जे अधिकारी आहेत त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत। इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवा हा आपला त्यांचाही आग्रह आहे, आमचाही तोच आग्रह आहे आणि म्हणून आम्ही माननीय आयुक्त श्री प्रवीण परदेशीजींना फार आग्रहपूर्वक आता सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे वाढवावंच लागेल आणि म्हणून जमेल तेवढ्या ठिकाणी आपल्याला मैदानं, वेगवेगळ्या पद्धतीचे हॉल्स, परंतु जिथे धारावी सारख्या एरियामधून जोपर्यंत आपण उचलून बाहेर लोक ठेवत नाही तोपर्यंत तो संसर्ग टाळता येणार नाही आणि म्हणून जो ICMR प्रोटोकॉल आहे की जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत, हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांना तिथे त्या 10x10च्या रूम मध्ये 10-15 लोक जे राहतात तिथं ठेवून चालणार नाही। त्या खोलीतला एक पॉझिटिव्ह आला, सगळ्यांना उचलून बाहेर ठेवावंच लागेल आणि आज 10,000 लोक मुंबईमध्ये बाहेर ठेवलेले आहेत, पण तेवढ्यानी पुरत नसेल तर आणखीन जागा घ्यावी लागेल। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे। मला वाटतं यामध्ये आता अधिक अग्रेसिव्हली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। पुढचे प्रोजेक्शन्स बरेच मॅथमॅटिकल मॉडेल्सनी वेगवेगळे लोक तयार करत असतात, जरूर त्याला खूप घाबरून जाण्याचा विषय नसतो। अनेकांनी सांगितलं 30 एप्रिल पर्यंत खूप मोठी संख्या वाढेल, कुणी म्हटलं 10 मे पर्यंत वाढेल, 15 मे वाढेल, 30 मे वाढेल। संख्या तेवढी वाढत नाहीये, ती सुदैवाची बाब आहे, लक्ष जरूर आपण देतो आहोत, परंतु तरी सुद्धा आपण जसं म्हणतो की दुर्लक्ष करून चालणार नाही। आपण जसं इंग्लिशमध्ये म्हण आहे की होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट। जरी वर्स्ट साठी प्रिपेअर करायचं असेल तरी त्या दृष्टिकोनातून सुद्धा मुंबई महानगरपालिकेने आणि आम्ही काल झालेल्या हर्षवर्धनजी जे माननीय मंत्री आहेत आरोग्य खात्याचे त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये आम्ही ही मागणी केलेली आहे। मी स्वतः आरोग्य मंत्री म्हणून माननीय आयुक्तांनी मला ज्या काही सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही मागणी केलेली आहे की आपल्याला केंद्र शासनाचं आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल यांचे जे हॉस्पिटल्स आज मुंबईमध्ये आहे, मोठी बेस आहे आपला डिफेन्सचा, त्या हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्स आणि ICUच्या बेडची सुद्धा उपलब्धता करून दिली पाहिजे। तर ते एक लास्ट रिसॉर्ट म्हणून, एक शेवटचा पर्याय म्हणून निश्चित प्रकारे ते देणार आहेत अशी त्यांनी मान्यता दिली आहे। इव्हन रेल्वे वॅगन्स असतील, रेल्वेज असतील, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अगदी शेवटच्या टप्प्यात, आज ती परिस्थिती नाही, परंतु गरज पडल्यास जर आणि तरची ती परिस्थिती आहे तर वॅगन्सला सुद्धा, रेल्वे वॅगन्सला सुद्धा आपल्याला उपलब्धता करून देण्याची व्यवस्था रेल्वे विभागाने करण्याची मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे आपण सगळ्या पद्धतीनं जे आपले असिम्प्टमॅटिक पेशंट्स असतील किंवा खास करून आपल्याला जे क्वारंटाईन करायचे असतील या सगळ्यांसाठी या सगळ्यांचा वापर आपल्याला निश्चित प्रकारे करता येईल। काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, जसं मी सांगितलं की आतापर्यंत 2 लाख टेस्टिंग आपण केलेल्या आहेत, परंतु 2 लाख टेस्टिंग जरी केल्या असल्या तरी दररोजचं
टेस्टिंगचे रिपोर्ट्स येण्याची पेंडन्सी सुद्धा असतेच आणि त्यामुळे ती असू नये म्हणून जी मी एक खऱ्या अर्थाने एक चिंता व्यक्त केली होती, त्या अनुषंगाने ICMR सुद्धा त्यामध्ये एक महत्वाचा विचार दिला आहे की टेस्टिंग कुठे कुठे लागते. नवीन ज्या केसेस आल्यात, आज आता 1305 केसेस आलेल्या आहेत, ह्या पॉझिटिव्ह टेस्ट झाल्यात. काही 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी त्याचे स्वॅब्स घेतले असतील, ते आले. आता मला एवढं सांगायचं की ज्या लोकांना 14 दिवस झालेले, त्या 14 दिवसानंतर जर असिम्टमॅटिक पेशंट मध्ये जर कुठल्याही स्वरूपाने काही डिटोरिएट झालेलं नसेल, म्हणजे परिस्थिती खालवली नाही, तर आपण त्यांच्या पुन्हा 24 तासामध्ये 2 स्वॅब्स घेतो आणि ते दोन्ही निगेटिव्ह आले तर त्यांना डिस्चार्ज करतो. तर आता यासाठी सुद्धा टेस्टिंग लागते. म्हणून टेस्टिंग फॅसिलिटीवर जेवढे काही टेस्टिंगचे जे आपले लॅब्स आहेत त्याच्यावरचा लोड कमी करण्यासाठी हा जो 14 दिवसाचा पिरियड आहे तो 7 दिवसावर 10 दिवसावर कमीवर येऊ शकतो का, या बाबतीतला सुद्धा अभ्यास करून ICMR आज उद्यामध्ये कळवणार आहे. पण आम्हाला VC मध्ये कळवलं की आम्ही नक्की हे दिवसही कमी करू आणि कदाचित 2 टेस्टच्या ऐवजी 1 टेस्ट किंवा काहीच टेस्ट करण्याची गरज नाही, अशा स्वरूपाने सुद्धा ते अभ्यास करून आम्हाला कळवणार आहेत आज उद्यामध्ये. तो सुद्धा निर्णय झाल्याच्या नंतर खूप महत्वाचा दृष्टिकोनातून टेस्टिंग लॅबोरेटरीवरचा लोड कमी होऊ शकणार आहे. त्याचबरोबर मी या निमित्ताने एक आव्हान करेन, विनंती करेन की एक जो मनामध्ये एक स्टिग्मा असतो, एक कमीपणाचं लक्षण वाटतं माणसाला, एक बिहेवियरल आपण त्याला BCC म्हणून सुद्धा एक खऱ्या अर्थाने एक टर्मिनॉलॉजी या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहे की बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन, म्हणजे आपल्या वर्तणुकीमध्ये एक प्रकारचा चेंज आणला पाहिजे. आपल्याला जे वाटतं कुणाला कोरोना झाला म्हणजे काही कुणी समाजामधून बहिष्कृत करून टाकलेला आहे अशातला विषय नाही. तो जो एक डोक्यात स्टिग्मा असतो त्यामुळे सुद्धा लोक स्वतःहून पुढे येऊन सांगत नाहीये. माझं अशी विनंती आहे सर्वांना की बाबांनो, आपण जर वेळेत सांगितलं नाही तर त्याचा संसर्ग आपण मोठ्या पद्धतीनं केल्याशिवाय राहणार नाही. आपण समाजाच्या अहित करणार आहोत, समाजाचं नुकसान करणार आहोत, आपल्याच आप्तेष्टांच्या बाबतीतलं खूप मोठ्या पद्धतीचं नुकसान आपण करणार आहोत, त्यांच्या जीवनाशी आपण खेळतो आहोत. मला वाटतं माझ्याजवळ यापेक्षा शब्दकोशामध्ये शब्द नाहीयेत. त्यामुळे स्वतःहून पुढाकार घेऊन, खास करून स्लम्स मधल्या लोकांनी यावं पुढाकार घेऊन, आणि आपण स्वतःहून आपले लक्षणं आहेत, आपण टेम्परेचर खूप आहे, आपण आजारी आहोत हे स्वतःहून सांगावं, जेणेकरून अर्ली डिटेक्शन होईल आणि तुमचा उपचार वेळेत करता येईल. कारण मृत्यू झालेल्या लोकांमध्ये सुद्धा बरीचशी मंडळी अशी आहे, बरीचशी लोक असे आहेत की जे शेवटच्या घटकेला येतात आणि ज्यावेळी खूप उशीर झालेला असतो. आणि त्यामुळे सुद्धा ही भीती मनाशी बाळगू नये या दृष्टिकोनातून सुद्धा आपण लक्ष द्यावं. काही पेशंटच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले. आज अनेक हॉस्पिटल्स वेगवेगळ्या पद्धतीनं चार्जेस करतात. आम्हाला तक्रारी आल्या की कुणी 1 लाख रुपये रोज करतंय, कुणी 50,000 रुपये रोज करतंय, कुणी 30,000 रुपये रोज करतंय. हे कधीही चालणार नाही. आणि त्यामुळे त्यासाठी अनेक जे वेगवेगळे कायदे, त्या सर्व कायद्यांचा अभ्यास करून पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून, आदेशावरून आम्ही एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यांच्या मान्यतेने मी म्हणेन की आता आपण या सर्व हॉस्पिटल्सला कॅपिंग केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मनाला वाटेल ते रेट्स ठरवता येणार नाही. आणि त्यामुळे आता त्याला काही इन्शुरन्स कंपनीच्या वेगवेगळ्या पॅकेजेसचा आधार असणार आहे. आणि म्हणून मी त्याचं सविस्तर वर्णन करून वेळ घेऊ इच्छित नाही. पण जिप्सा नावाची संस्था आहे जी पुणे मुंबईमध्ये ज्यांच्याशी करार केलेला आहे, किंवा TPA नावाची एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये इतर महाराष्ट्रात करार केलेले आहेत, त्या सगळ्या संस्थेचा पॅकेजेसचा आधार घेऊनच तुम्हाला बिल चार्जिंग करावी लागेल. आणि त्यामुळे खूप मोठ्या पद्धतीनं बिलं कमी होत आहेत. मी कालच एकाने 1,40,000 रुपये विनाकारण चार्ज केले होते एका हॉस्पिटलनी. त्या हॉस्पिटलचं नाव घेणार नाही, परंतु आमचे जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जे CEO आहेत त्यांना सांगितलं या कायद्याप्रमाणे त्यांना ते पैसे परत द्यावे लागतात. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की पेशंटच्या हिताचे निर्णय सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं आपण घेतलेले आहेत. एवढ्याच माध्यमातून नाही तर त्याला एक आता स्पेसिफिक डेडिकेटेड अधिकारी आपण त्यासाठी दिलेला आहे. तेच आपले डॉक्टर शिंदे, सुधाकरराव शिंदे, जे CEO आहेत MJPJY म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे.
त्यांना आपण प्राधिकृत केलेलं आहे. त्यामुळे कुणाचीही काही तक्रार असेल तर शिंदे साहेबांना आपण तक्रार त्या बाबतीतलं जरूर नोंद करा. चुकीच्या पद्धतीची आपण फीज आकारू दिली जाणार नाही. नंबर 2, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आहे. नव्या सरकारने, लोकशाही आघाडीच्या आपल्या या सरकारने, या सरकारमध्ये आपण एक महत्वाचा निर्णय घेतला की पूर्वी फक्त 498 हॉस्पिटल्स होते, आता 1000 केलेत आणि ते 1000च्या 1000 हॉस्पिटल्स आता कार्यान्वित झालेले. कोविड, नॉन कोविड कोणतेही पेशंट असतील तरी त्या ठिकाणी आपल्याला टोटल कॅशलेस आपल्याला त्या ठिकाणी काम करता येणं शक्य होणार आहे. आणि एवढंच नाही तर डिलिव्हरी सुद्धा, पूर्वी या 1000 हॉस्पिटल्समध्ये फक्त गव्हर्नमेंटमध्ये डिलिव्हरीज व्हायच्या किंवा तुमचे सिझरिंग व्हायचे किंवा लहान मुलांचे किंवा अपेंडिक्सचे ऑपरेशन, हे सगळ्यांना आता आपण त्या ठिकाणी सुद्धा संधी दिलेली आहे किंवा त्या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये सुद्धा आपल्या सगळ्या गरीब लोकांच्या दृष्टिकोनातून हे सगळं केलं जाणार आहे. या व्यतिरिक्त काही महत्वाचे निर्णय माननीय, काल कॅबिनेट मीटिंग होती आणि खूप आग्रहपूर्वक मी तिन्ही विभागाच्या वतीनं एक महत्वाची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली, उपमुख्यमंत्री महोदयांना केली, कॅबिनेटला केली की एकही जागा रिक्त असता कामा नये. आरोग्य विभागाची एकही जागा, मग ती क्लास 4चं स्वीपर असो, नर्सेस असो, वॉर्ड बॉय असो, डॉक्टर्स असो MBBS किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर्स असो PG, मला वाटतं सर्व जागा भरल्या पाहिजे. आमच्या विभागाच्या 17,000 जागा रिक्त आहे. मी चार्ज घेतल्यापासून आम्ही सातत्याने या बाबतीत आग्रही आहोत. आम्ही हाऊसला सुद्धा आश्वासन दिलं की 2-3 महिन्याच्या आतमध्ये प्रमोशन्स आणि जागा भरण्याचं काम आम्ही तत्परतेने करू. आणि त्याच दरम्यान कोरोनाची सुरुवात झाली आणि लॉकडाऊन या सगळ्या परिस्थितीमुळे ह्या जागा भरता आलेल्या नाही. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि सर्व कॅबिनेटने याला मान्यता दिलेली आहे. आम्ही 2-3 दिवसामध्ये चीफ सेक्रेटरी असतील किंवा GADचे सेक्रेटरी असतील सगळे बसून या जागा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून कशा भरल्या जातील त्याबाबतचा नक्कीच आम्ही ताबडतोबीने निर्णय घेत आहोत. एवढंच नाही तर जे काही पूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा जे काही मोठ्या पद्धतीनं काही अर्ज मागवण्याचं काम झालेलं होतं IT डिपार्टमेंटकडे, त्या अर्जाच्या माध्यमातून सुद्धा काही निर्णय घेता येऊ शकेल का, त्याही बाबतीत आम्ही सत्वर निर्णय घेऊ. परंतु मला वाटतं त्यात उशीर करून चालणार नाही. कारण मी ज्या ज्या ठिकाणी आपण जातो आहोत, मग काही मी काल ससूनमध्ये गेलो होतो, मेडिकल एज्युकेशनचं हॉस्पिटल आहे, कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स आहेत, आपल्या आमचे जे सार्वजनिक आरोग्याचे जिल्हा रुग्णालय आणि इतर जे रुग्णालय आहेत, इव्हन अगदी खऱ्या अर्थाने RDD म्हणजे ग्रामविकास विभागाचे सुद्धा ANM आणि त्याच्या असलेल्या जे काही MPW या जागा सुद्धा भरून काढल्या पाहिजेत. त्याशिवाय तरुणोपाय नाही, त्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून मला कॅबिनेटचं सुद्धा आभार मानलं पाहिजे की ह्या मंजुऱ्या दिल्यामुळे आपल्याला या जागा लवकरात लवकर भरल्या जातील. मी माझ्या विभागाला सांगितलं, मी जे काही मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट जे आहे आमचे अमितजी देशमुख बघत असतील किंवा कॉर्पोरेशन म्हणजे UD डिपार्टमेंट आमचे एकनाथजी शिंदे बघत असतील, त्यांनाही मी विनंती केलेली आहे, सांगितलं की सगळ्या जागा आपल्याला भरून काढल्या पाहिजेत आणि त्या आता त्यामागे आम्ही आता निश्चित प्रकारे लागणार आहोत. प्रमोशन सुद्धा जे काही राहिलेले ते पण आपण त्या ठिकाणी निश्चित प्रकारे करणार आहोत. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त आपल्याला नॉन कोविडच्या दृष्टिकोनातून सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आपण नुसतं कोरोना करून चालणार नाही. आज पब्लिक हेल्थच्या अनुषंगाने मला 2-3 महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत की आता अलीकडच्या काळात TBची काम करण्याची आवश्यकता आहे. पावसाळा जवळ आहे, त्यामुळे आपल्याला स्वाईन फ्लू आणि अन्य ज्या काही गोष्टी, डेंग्यू वगैरेच्या बाबतीत त्याही गोष्टीत आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे. त्यामुळे मलेरियाचा विषय असेल, माता बाल सेवेचा विषय असेल किंवा यामध्ये डिलिव्हरीचे विषय असतील, ह्या सगळ्या कार्यक्रम जे राष्ट्रीय कार्यक्रम आहेत ते सुद्धा तेवढ्याच पोटतिडकीने राबवावे लागतील. आणि म्हणून आपली जी काही इलेक्टिव्ह पद्धतीनं जे काही आपण ऑपरेशन्स कराव्या अशा ज्या सूचना देण्यात आल्या होत्या, मला वाटतं की नॉन कोविडचं काम सुद्धा मोठ्या संख्येने करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं त्याकडे सुद्धा आता आपल्या सगळ्या शासकीय रुग्णालयांनी लक्ष द्यावं अशी सुद्धा माझी या निमित्ताने आम्ही सगळ्यांना सूचित करत आहोत. त्यामुळे अनेक जे काही ऑपरेशन्स पुढे ढकलल्या गेलेले होते
इव्हन खाजगीमध्ये सुद्धा खूप पुढे पुढे ढकला अशा पद्धतीच्या पूर्वीच्या सूचना होत्या, पण त्यामुळे काही इस्केमिक हार्ट डिसीजचे गरज आहे, कुणाला तरी पटकन हार्ट डिसीज तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करायचंय, आर्टरीज मध्ये ब्लॉकिंग झालेली आहे, ते आपल्याला ताबडतोबीनं करायचंय, बायपासेस करायच्यात, वॉल्सचे ऑपरेशन करायचे, डायलिसिस किंवा काही फार क्रॉनिक पद्धतीनं किडनीच्या ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन करायचे, इमर्जन्सी आहे. आपण अगोदर अशा सूचना केल्या होत्या की ह्या जरा इलेक्टिव्ह पद्धतीनं करा, म्हणजे प्लॅनिंग करून पुढे ढकलल्या तरी चालतील, पण ज्याच्या इमर्जन्सी त्या हॉस्पिटलचे सगळे कामं चालू झाले पाहिजे. त्याचबरोबर आता मला आपल्याला एकच सांगितलं पाहिजे की हे यावर बोलण्यासारखे बरेच विषय आम्ही बोलत राहूया, या गोष्टी आपण बोलतो त्या काही विषयाचा विषय नाहीये. आपल्याला शेवटी एकच सांगायचंय की उद्देश काय आहे. आपल्या महाराष्ट्राचा उद्देश एकच आहे की जे ग्रीन 6 जिल्हे त्यामध्ये आता तो ग्रीन टू ऑरेंज होता कामा नये. आपल्याला ग्रीन टू ऑरेंज तिथं एकही संसर्ग होता कामा नये, नवीन केस येता कामा नये, ते ग्रीनच राहावे. नंबर 1 उद्देश. नंबर 2 जे ऑरेंज 14-16 जिल्हे, त्या 16 जिल्ह्यांमध्ये आपल्याला ऑरेंज वरून रेड कडे प्रवास नाही करायचा, ऑरेंज वरून ग्रीन कडे प्रवास करायचा. आणि त्यामुळे त्यामध्ये सुद्धा 21 दिवस एकही केस येता कामा नाही, म्हणजे नवीन कंटेनमेंट झोन वाढता कामा नाही, नवीन आपल्याला कंटेनमेंट झोन मध्ये कुठलीही संख्याही वाढता कामा नाही. या पद्धतीनं स्ट्रिक्ट कंटेनमेंट झोन स्ट्रॅटेजी किंवा क्लस्टर झोन